बरोबर शरद सर. आणि निश्चितच ते फाइंड इथे आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र इथे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. मास्टर माइंड सचिन लांगे ऑन बॉलिंग ट्रॅक. या वेळेला आपल्या बोटांची जादू दाखवली जाते. लेदर बॉल मध्ये कोचिंग करतात कित्येक क्रिकेटपट्टू घडवलेत या खेळाडूने. ओपन क्रिकेटमध्ये या खेळाडूचं मोठं नाव आणि हाच खेळाडू आता आपण पाहतोय आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष करतोय. पुन्हा एकदा आपल्या तालावर नाचवलं जातंय. भिंग भिंग भिंगरी भिंगवली जाते आणि इथे मात्र कोणतंही उत्तर नाही अजय भस्माकडे. बघा म्हणजे किती भयान शांतता. कारण अजय भस्मा पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून चेंडू डॉट होण्याचं पर्सेंटेज सर्वात कमी आहे आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये. कारण तो मास्टर माइंड गणला जातो. त्याच्याकडे 360 खेळण्याचं कौशल्य आहे. परंतु ते सुद्धा मी मगाशीच म्हटलं इट्स अ जोकिंग, म्हणजे जोक करता करता म्हटलं होतं. परंतु खरोखर त्याचे जे केस पिकलेत ना ते उगाच पिकलेले नाहीत. हा मात्र सरळ फटका. यावेळेला मात्र चेंडू अपकट करण्याचा प्रयत्न आणि त्याला बरोबर हेरलं. यावेळेला चेंडूची गती हेरली होती आणि चेंडूची दिशा सुद्धा हेरली होती अजय भस्मा. इथे षटकारांनी सुरुवात डीजे. सो सोनार की एक लोहार की. 2 तडाखे भेटल्यानंतर तिसरा तडाखा मात्र दिलाय गोलंदाजाला. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा दिलाय. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आला होता. आता पूर्ण नजर आहे गोलंदाज कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. लेग कट केला जातोय की ऑफ कट केला जातोय. मला वाटतं कदाचित इशारा इकडून जेव्हा पाहिलं अजय भस्मांनी तर मला वाटतं की अनिल हिरवा यांच्याकडून त्यांना टिप्स मिळाल्या. म्हणजे बघा बाहेर बसून सुद्धा अनिल हिरवा काय करू शकतात याचे उदाहरण आपण पाहतोय. आणि या वेळेला मात्र षटकारांची हॅट्रिक केली जाते. सचिन लांगी नावाचं वादळ इथे थांबवलं जातंय. अजय भस्मा बॅक ऑन ट्रॅक. अध्यक्ष आपले महादेव पिरकड दादा, नेतृत्व भारी अन शब्द त्यांचा पक्का. उपाध्यक्ष प्रकाश पवार सोबत उभे ठाकले या क्रीडा महोत्सव. धन्यवाद डीजे मास्टर. क्या बात है. सो सोनार की एक लोहार की. 3 षटकार बॅक टू बॅक. आता मात्र सुरेख चेंडू. वाईट बॉल घोषित. पंचांकडून वाईट बॉल घोषित. पंचांचा निर्णय अंतिम राहील निश्चितच. पंचांच्या निर्णयावर थोडस आक्षेप नोंदवताना दिसतायत यष्टीरक्षक आणि गोलंदाज. परंतु एक्स्ट्रा 2 धावा मिळाल्यात. 20 धावा झाल्यात. क्या बात आहे. यावेळेला थोडस गतीमध्ये एक्स्ट्रा पेस देऊन चेंडूला बाहेर काढलं जात आहे. धावा मात्र झाल्यात 20. उजळले सगळ्यांना एकत्र आणून खेळ फुलवलाय. आदिवासी रायगड गगन बोल प्रीमियर लीग. आदिवासी रायगड गगन बोल प्रीमियर लीग. रबर बॉलचा निश्चितच पहिले 2 चेंडू काही घुमवलं होतं, काही गंडवलं होतं. परंतु नंतर मात्र बॅटची ताकद दाखवली जाते आणि सहजरित्या 3 षटकार आपण पाहिले ना तर पहिला षटकार आला लॉंग ऑफ वरून, दुसरा षटकार आला एक्स्ट्रा कव्हर वरून, तिसरा षटकार आला पॉइंट वरून. त्यामुळे ऑफ साईडला किती स्ट्रॉंग आहे अजय भस्मा हे दाखवून दिलं जातंय. आणि तदनंतर मात्र सचिन लांगी शेवटचा चेंडू चांगला टाकला जातोय.
बंटी वागे मॅन फ्रॉम कोलारे याच्यावर नेहमीच विश्वास ठेवला जातो मोहन पारदीकडून. मोहन पारदीचं वैशिष्ट्य, या खेळाडूने बरेच खेळाडू स्वतः सोबत घेऊन घडवले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, फार काही मिळेल असं वाटत नाही, त्या दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, कोणतीही चुकी होत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? अजय भस्मा, हेच जर पाहिलं ना आपण तर हे टेनिस क्रिकेट असतं ना, तर अजय भस्मा यांनी चित्त्याच्या चपळाईने या धावा सहज चोरल्या असत्या. यस यस यस, पाहिलं ना आपण तर पूर्ण कर्जत तालुक्याची टीम आहे मोहन पारदी यांच्यासाठी. सुरेख आपल्या स्थानिक काय पंच. आणि यावेळेला चेंडू गती जेवढी द्याल ना, गतीमध्ये तुम्ही जेवढं गती द्याल ना, गती आवडते या फलंदाजाला. या फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे ना, गतीचा चांगला वापर केला जातो. त्याचा जो बॅट स्पीड आहे, तो बॅट स्पीडचं कनेक्शन चांगलं आहे. आणि टी बॉलचं क्रिकेट इट्स अ टायमिंग गेम. ज्या फलंदाजाचा टायमिंग चांगला जुळेल ना, तो फलंदाज इथे खोऱ्याने धावा जमवणार. त्याच्यामुळे तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये विविधता असेल, तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये चकवण्याची कला असेल, तर तुम्ही टी बॉल क्रिकेटमध्ये वाचू शकता. अन्यथा एका षटकामध्ये 15-16 धावा जरी गेल्या ना, तरी ते षटक चांगलं मानलं जातं टी बॉलमध्ये. पुन्हा एकदा तडाखा दिला जातोय. मी म्हणतोय बॅट स्पीड आहे, त्यामुळे चेंडू बॅटला लागला ना, तर चेंडू थांबणार नाही. डीजे आदिवासी राय चेंडू गेल्यानंतर षटकार जातोय, त्याच्यामुळे तुम्ही शरद सरांकडे चेंडू सुपूर्द करा. चार षटकार अजय भस्मा, 2 षटकार सोहेल धार पवार. काय वादळ घोंगावतंय अजय भस्मा. पुन्हा एकदा 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगती पथावर. या वेळेला मात्र चेंडू थांबणार नाही, जातोय चेंडू षटकाराच्या बाहेर. धावफलकावर धावा झाल्यात 47-47. या वेळेला खांदे थोडेसे पडलेत. वाटत होतं मोहन पारदींना की निर्णय चुकला.
काय किती षटकार आले त्यांना पाहिजे तरी काय 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिजेत की काय तेव्हा बक्षीस लावणार का कुठे आहेत कुठे बोलवा नाहीतर मग ट्रॉफी घेऊ देणार नाही ठाकरे साहेब या वळतोय सामन्याकडे 2 षटकानंतर 47 धाबा रोखणार का पुन्हा एकदा इथे मात्र अर्धशतक संघाचं लागतंय खात्यावर टाळ्यांचा कडकडाट डीजे जोरात अर्धशतक लागलंय आणि पाहिलं ना आपण तर गेल्या बॅक टू बॅक 2 6 लगावले होते सोहेल धारपवारनी आणि इथे तिसरा म्हणजे त्यांची षटकार हॅट्रिक झाले दुसऱ्या बाजूला पाहिलं ना आपण तर थांबण्याचं नाव घेत नाही अजय भस्मा या वेळेला चेंडूचा मिस आउट झालाय त्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय एकच धाव निश्चितच आदिवासी खेळाडूंचा दणका आदिवासी खेळाडूंचा खेळ आदिवासी खेळाडूंचा दरारा आपण पाहतोय नानिवली क्रिकेट मैदानामध्ये काय जबरदस्त खेळाची परिणिती आज आपण आणि पुन्हा एकदा टायमिंग हिट यावेळेला खूप उंच गेलाय सचिन लांगी पोहोचणार का झेल पर्यंत आणि निश्चितच थोडी दुखापत आहे त्यांना गेली कित्येक वर्ष त्यांनाही थोडी दुखापत आहे त्याही परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी निश्चितच इथे खेळाला प्राधान्य दिलं गेलंय हेच मला म्हणायचं आहे की खेळाडू वृत्ती आणि जबाबदारीचं वर्तन हे खेळाडूंनी जोपासलं पाहिजे काही अडचण असेल तर आपण संघ मालक यांच्यासोबत कमिटी सोबत सुद्धा चर्चा करण्याची खूप गरज आहे काही थोडेसे आपण इतर इन्सिडेंट घडलेले पाहिलेत काही घटना अशा झाल्यात परंतु कमिटीला जेव्हा तुमची बाजू मांडायची वेळ येते तेव्हा कमिटीकडे काहीच नसतं कमिटी सदस्य तुमची बाजू कोणत्या पद्धतीने मांडणार हा एक मोठा विषय येतो त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडू इथे आपली खेळाडू वृत्ती जोपासेल ही अपेक्षा हा सुद्धा झेल आहे हा झेल आता सचिन लांगी टिपणार का धावता येतं आणि पुन्हा झेल टिपलाचा प्रयत्न होतोय परंतु हे महागात पडणार का 58 धाबा 58 रन ऑन द स्कोर कार्ड षटकार आल्यानंतर थांबवलं होतं चांगली गोलंदाजी केले नवनाथ हरड यांनी सुरेख गोलंदाजी केले मोहन पारधी कौतुक करतायत त्यांचं परंतु पाहिलं ना आपण तर त्या दिशेला झेल टिपण्याची गरज होती कारण हा खेळाडू जर का तुम्ही बाद केला ना तर एक हायस आलं असतं आणि हा सुद्धा झेल आहे हा झेल होणार का आणि काय करतायत तीन धाबा षटक संपलंय चांगलं षटक हाताळलं नवनाथने सुरेख षटक हाताळलं मी कौतुक करेन नवनाथ याचं पाहिलं ना आपण तर 14 धावा दिल्यात पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परंतु तदनंतर मात्र थांबवलं गेले आता मात्र बऱ्याच काळानंतर मोहन पारधीनी स्वतःच्या हातात चेंडू घेतलाय पाहिलं ना आपण तर सचिन लांगी यांच्या जागी एखादा फिटनेस राखणारा दुसरा खेळाडू असताना तर कदाचित प्रयत्न केले गेले होते त्यांच्या चेंडू हातामध्ये पडल्यानंतर त्यांच्याकडून झेल सुटत नाहीत सहसा परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे अजय भस्मा यांना आणि चांगला चेंडू चला पंच करतोय त्यांचं काम त्यांना थोडस अपील करू द्या पंचांकडे नाराजी व्यक्त करण्याचं काम हे खेळाडूचं आहे आपण बाहेरून सूचित करू शकत नाहीत
हा चेंडू गेलाय, या वेळेला थांबणार नाही. मी म्हंटल कारण बऱ्याच धावा वाचवता आल्या असत्या. अजय भस्मा यांना थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसतं कारण त्यांच्याकडे ना सर्व प्रकारचे फटके आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाहिलं ना तर अजय भस्मा नावाचं वादळ इथे घोंगावतंय आणि हा मला वाटतं त्याच्या बॅटमधून आलेला तब्बल 5वा षटकार आहे. आणि हा जर का षटकार गेला तर आणि झेल टिपलाय. अर्धशतक वाटेल असं वाटत होतं अर्धशतक होणार परंतु फसवलंय.